निवडणूक आयोगच सरकारला महानगरपालिका निवडणूक जिंकण्याकरिता मदत करतय असा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता केलाय। एवढंच नाही तर उद्या 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगानं पाडू नावाचं एक नवीन मशीन आणलंय। याबद्दलच ठाकरे बंधूंनी आज पत्रकार परिषद घेतली, जी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगावर नेमके काय आरोप केले गेलेत, हे पाडू मशीन नेमकं काय आहे, बघूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र। राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी आता मतदान सुरू होण्यास काही अवघे तास शिल्लक राहिले असताना राज्य निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत निवडणूक आयोगच सरकारला महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मदत करतय असा गंभीर आरोप केलाय। उद्या महानगरपालिका निवडणुकीचं मतदान आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज सकाळीच ठाकरे बंधूंनी शिवतीर्थावर एक तातडीची पत्रकार परिषद बोलावली। महाराष्ट्र निवडणूक आयोगानं अचानक आपल्या काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत। ते बदल अचानक कुठून आलेत असा सवाल ठाकरे बंधूंनी केलाय। नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी आक्षेप घेतलाय, बघूयात। 13 जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाकडून एक नोटिफिकेशन काढण्यात आलं, ज्यात म्हटलं गेलं होतं की उमेदवार हा 14 जानेवारीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकतो। ही नवीन पद्धत कुठून आली याची कल्पना निवडणूक आयोगानं द्यावी असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। ही पद्धत विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी का नव्हती असा सवालही यावेळी ठाकरेंनी उपस्थित केलाय। या नोटिफिकेशन मध्ये म्हटलं आहे की तुम्ही मतदारांना भेटू शकता, म्हणजे उमेदवार मतदारांना भेटू शकतात, मात्र पत्रक वाटू शकत नाही। निवडणूक आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा जो कालावधी आहे तो 13 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत होता। मात्र याच दरम्यान निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतला। प्रचार कालावधी संपल्यानंतर सुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्यास निवडणूक आयोगानं परवानगी दिली। खरं तर आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रचार झाल्यानंतर 1 दिवसाचा मध्ये वेळ असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मतदान असतं। आतापर्यंतच्या मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार नव्हता। निवडणूक आयोग सरकारला जे काही हवं ते करत आहे। दिनेश वाघमारे कशावरही उत्तर द्यायला तयार नाहीत। ही मुभा उमेदवारांना निवडणूक आयोगानं का दिली आणि कायदा का बदलला गेला असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी यावेळी केलाय। तसंच राज्य निवडणूक आयोगानं आता एक पाडू नावाचं मशीन आणलंय। पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। ते उद्या म्हणजे मतदानाच्या दिवशी सगळीकडे ठेवलं जाणार आहे। ईव्हीएम बंद पडलं तर हे मशीन वापरलं जाणार असं आयोगाकडून सांगण्यात येतंय। पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना दिली नव्हती असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे। ईव्हीएम ला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। नवीन मशीन राजकारण्यांना दाखवावीशी सुद्धा वाटली नाही। यात गडबड होणार हे कशावरून, ही कुठली बेबंदशाही सुरू आहे असा संताप ठाकरेंनी व्यक्त केला। उद्धव ठाकरेंनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा लिहिलंय, ज्याचं उत्तर काय येतं हे बघणं महत्वाचं आहे। मुळात मतदानाला इतका कमी वेळ शिल्लक असताना ठाकरेंनी आयोगाला जे पत्र लिहिलंय त्या पत्राचं उत्तर येतं की नाही हाही एक प्रश्नच आहे। अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।